नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठास सुरुवात करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ 1 बघितला होता. त्या पाठामध्ये आपण इतिहास लेखन काय असते, इतिहास लेखनाची सुरुवात कशी झाली, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर या पाठात आपण जे भारतामध्ये इतिहास लेखनाची सुरुवात झाली आणि ती परंपरा कशी होती, कशी सुरुवात झाली, या सगळ्या गोष्टी आपण या पाठात बघणार आहोत. तर बघा, प्राचीन काळात भारतामध्ये जे इतिहास लेखन सुरू झालं, तर जे आपले पूर्वज होते, पूर्वजांनी जे केलेले पराक्रम आहे, तसंच जी आपली दैवत परंपरा आहे आणि जी सामाजिक स्थित्यंतरे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या प्राचीन काळामध्ये जो आपला इतिहास आहे घडला, तर त्या घडलेल्या इतिहासाची जी स्मृती आहे, म्हणजे ज्या आठवणी आहे, त्या फक्त आपल्याकडे मौखिक परंपरेच्या पद्धतीने जपल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचं बघा, हडप्पा संस्कृतीमधले जे प्राचीन लेख होते, ठीक आहे, ते प्राचीन लेख आपल्याकडे मिळाले, उपलब्ध झाले, त्या स्मृती आपल्याकडे आहेत. पण बघा, त्या जवळपास 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याच्या आधीच्या आहे असं आपल्याला माहीत पडलेलं आहे. म्हणजे 3रं सहस्त्र म्हणजे काय? 3रं सहस्त्र म्हणजे जवळपास 300 शतक. पहिले जे 100 वर्ष म्हणजे 1 सहस्त्र, 200 वर्ष, 2 सहस्त्र, 3रे सहस्त्र म्हणजे 300 वर्ष. आता आपण 2021 मध्ये आहोत. तर हडप्पा संस्कृती जी आहे त्यात आपल्याला हे माहीत पडलं की भारताची जी संस्कृती आहे ती जवळपास 3 सहस्राच्या आधीपासनची आहे. पण हडप्पा संस्कृतीमध्ये जी आपल्याला लिपी मिळाली, ठीक आहे, त्या लिपीवर सगळं काही लिहिलेलं आहे, पण ती अजूनही वाचण्यात आपल्याला यश आलेलं नाही. ती लिपी अजूनही कोणालाही वाचता आली नाही. आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या पाठामध्ये बघितलं होतं की आपल्याला जर जुनी संस्कृती जाणून घ्यायची असेल तर लिपी तज्ज्ञ किंवा जे अक्षरवाटिका असतात, वेगवेगळे अक्षर असतात, ते समजणारे तज्ज्ञ असणं आवश्यक असते. म्हणजे त्यावेळेस ज्या व्यक्तीने लिखाण केलं, त्यांनी ज्या भाषेत लिखाण केलं, ते लिखाण अवगत असणं आवश्यक आहे. पण हडप्पा संस्कृतीच्या काळात ज्या काही गोष्टी लिहिल्या गेल्या, जी लिपी आपल्याला मिळाली, ती लिपी आपल्याकडे वाचता येईल असं कोणीही तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला प्राचीन काळात काय घडलं होतं, आपल्या संस्कृतीत काय घडलं होतं, हे आपल्याला माहिती पडण्यात यश मिळालेलं नाही आहे. अशोक स्तंभ ते अशोकाच्या काळातील आहे. सम्राट अशोका जे होते ते देखील 3ऱ्या शतकाच्या आधीपासनं होते असं म्हणत आहे. म्हणजे त्या काळात जे स्मृती त्यांनी जपल्या, जे इतिहास त्यांनी लिहिला त्यावेळेस, तर तो कोरीव स्वरूपात लिहिला, कुठे ना कुठे कोरला गेला. तर अशोक स्तंभ जो आहे त्या स्तंभावर देखील कोरीव काम आहे. सम्राट अशोका जे आहे त्यांचे अशा प्रकारचे स्तंभ तुम्हाला बघायला मिळेल. इथे बघा, वैशालीला जो स्तंभ आहे तो इथे चित्रात तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा इथे बघा, भारताच्या नकाशात स्तंभ कुठे कुठे आहे त्यांचे ते बघा. महत्त्वाचं म्हणजे बघा, अशा प्रकारची लिपी या स्तंभावर कोरीव काम केलेलं आहे, दिसत आहे तुम्हाला, कोरीव लेख लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच जे पहिलं शतक होतं, तर पहिल्या शतकामध्ये जे लेख लिहिले गेले ते कशावर लिहिले गेले? जे धातू जो होता, धातूची जी नाणी होती त्यांच्यावर, मूर्ती, शिल्पे, ते ताम्रपट असतात. ताम्रपट म्हणजे असा एवढा चौकोन तांब्याचा पत्रा, त्याच्यावर लिहून टाकायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे कोरीव लेख पहिले लिहिले गेले होते. आणि हे जे सगळ्या प्रकारचे जे कोरीव लेख होते, या सगळ्या लेखांमुळे त्या काळात जो राजा होता, त्या राजाचा काळ, त्यांची वंशावळ, त्यांचा राज्यविस्तार किती होता आणि तत्कालीन जी शासन व्यवस्था होती ती कशी होती, तसंच त्यावेळेच्या ज्या राजकीय घडामोडी होत्या, त्यावेळेसची जी सामाजिक रचना होती, हवामान होतं, दुष्काळ परिस्थिती होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेखांमुळे माहिती पडल्या. तसंच जो भारत आहे, भारतातले जे प्राचीन काही गोष्टी आहे, जे साहित्य आहे, त्याच्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, काही पुराणे, जसं जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचे ग्रंथ, अशा प्रकारे साहित्य स्वरूपात देखील काही ग्रंथकारांनी आपल्या जे जुन्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत. तसंच काही जे परकीय प्रवासी जे भारतात आले, तर त्यांचं प्रवास वर्णन देखील त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हे जे आहे हे एक ताम्रपट आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हा ताम्रपट जो आहे हा सवगोडा म्हणजे गोरखपूर जिल्ह्यातील उत्तर प्रदेश राज्यातला आहे, तिथे तो सापडलेला आहे. सवगोडा ताम्रपट त्याचं नाव आहे तिथे सापडलं असल्यामुळे. यावर बघा कशी लिपी लिहिलेली आहे. ही जी लिपी आहे ही ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपीमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. काही चिन्हे तुम्हाला इथे दिसतात, जसं वृक्ष आहे, ठीक आहे, निळ्या रंगात बघा गोल केलेला आहे मी, ते वृक्ष आहे. तसंच निळ्याच रंगात दगडावर दगड ठेवलेला, एकावर एक ते पर्वतसारखं दिसत आहे. तसंच लाल रंगात बघा कोठार आहे, धान्य भराचं कोठार असं त्यांनी या पद्धतीने दर्शवलेलं आहे. ते सोहगोवडा ताम्रपट जे आहे ते कुठलं आहे, कुठे आहे,
हे विचारू शकते. आणि कुठली लिपी त्यावर लिहिलेली आहे, तर ब्राह्मी लिपी लिहिलेली आहे. प्राचीन काळात ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या, जसं राजांची चरित्रे बघा, त्यानंतर राजघराण्यांचा इतिहास, तर या सगळ्या गोष्टींमुळे जे भारतातील इतिहास लेखन आहे याला महत्त्वाची वाटचाल मिळाली. पहिलं शतक होतं. पहिल्या शतकामध्ये काय होत होतं, ताम्रपट असतात, पुन्हा ते शिल्पे वगैरे आहे, नाणी आहे, त्यावर लेख लिहिला जात होते. हडप्पा संस्कृती जी आहे ती 3ऱ्या शतकातली आहे. ठीक आहे, त्यावेळेच्या आपल्याला लिपी मिळाल्या. त्यानंतर बघा 7वं शतक. 7व्या शतकात काय झालं, बाणभट्ट जे कवी होते त्या कवींनी हर्षचरित हे एक संस्कृत काव्य लिहिलं. आणि त्या ग्रंथात, त्या चरित्र ग्रंथात त्यांनी तत्कालीन जो समाज होता, म्हणजे त्यावेळेचा जो समाज होता, त्या समाजाची आर्थिक, राजकीय, धार्मिक तसंच सांस्कृतिक जे जीवन होतं त्याचं वास्तव्यवादी चित्रण त्यांनी त्या हर्षचरित या पुस्तकामध्ये, त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. कोणी केलं, कधी केलं, 7व्या शतकात केलं. ठीक आहे, ते कोण होते, बाणभट्ट होते. त्यांचं नाव बाणभट्ट होतं, ते कवी होते आणि ते संस्कृत काव्य, संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग काय झालं, इतिहास लेखनात कसं वळण आलं नवीन ते बघूया. मग 12व्या शतकाचा काळ आला. ठीक आहे, 12व्या शतकामध्ये एक नवीन जे कवी आहे, इतिहासकार म्हणू त्यांना आपण, ते आले. त्यांचं नाव काय होतं, कल्हण नाव होतं त्यांचं. कल्हण यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर आधारित ग्रंथ होता. बघा, कल्हण यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. या बाबतीतला जो प्रश्न होता हा यावर्षीच्या KBC मध्ये विचारला गेलेला होता. 7व्या शतकामध्ये बाणभट्ट आलेत आणि त्यानंतर 12व्या शतकामध्ये कोण आलं, 12व्या शतकामध्ये आले कल्हण आणि त्यांनी राजतरंगिणी लिहिला. आणि कल्हण यांनी जो रचलेला हा ग्रंथ आहे, या ग्रंथात अतिशय चिकित्सक अभ्यास पद्धतीचा वापर झालेला आहे. त्यात कोरीव लेख आहेत, नाणी आहेत त्या काळच्या, तसंच प्राचीन ज्या वास्तूंचे अवशेष आहेत ते देखील, त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. तसंच राजकुल जे होते, वेगवेगळे राजकुल असतात, जसं कुळ म्हणतो आपण, तर त्यांच्या ज्या नोंदी आहेत, ते त्यांची जी स्थानिक परंपरा आहे, या सगळ्या गोष्टींचा कल्हण यांनी राजतरंगिणी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. तर नंतरचा जो काळ होता, 12व्या शतकानंतरचा काळ, त्या काळामध्ये आपल्या इथे मुस्लिम सत्ता आली, मुस्लिम राजे आले. तर त्या काळात आपल्याला इतिहास लेखनाचा जो तो काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला अरबी भाषा आणि फारसी भाषा या भाषेमध्ये लेखन झालेलं दिसतं. मुस्लिम इतिहासकार झियाउद्दीन बर्नी हे देखील एक महत्त्वाचे इतिहासकार होऊन गेले. तारिक-ई-फिरोजशाही हा त्यांचा ग्रंथ आहे. आणि इतिहास लेखनाचा हेतू जो आहे, इतिहास लेखन का करतो आपण, हा हेतू त्यांनी तारिक-ई-फिरोजशाही या त्यांच्या ग्रंथात मांडलेला आहे. इतिहासकाराचं काम जे आहे ते फक्त राजा आणि त्यांची जे पराक्रम आहे त्या बाबतीत लिहून नाही होत, तर त्यांच्या ज्या चुका आहे, त्यांचे जे दोष आहे त्या बाबतीत सुद्धा इतिहासकारांनी योग्य ज्या गोष्टी त्या मांडायला पाहिजे, त्या बाबतीत देखील इतिहासकारांनी टीका करायला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. त्यांनी फक्त राजांबाबतीत न लिहिता त्या काळात असलेले जे विद्वान व्यक्ती आहे, अभ्यासक आहे, साहित्यिक आहे, तसंच संत आहे, आणि त्या संतांमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे जो सांस्कृतिक जीवनात प्रभाव येतो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात इतिहासकारांनी घ्यायला पाहिजे, हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे. झियाउद्दीन बर्नी जे आहे यांची विचारसरणी वेगळी होती आणि त्यामुळे इतिहास लेखन जे आहे त्याची व्याप्ती अधिक विस्तारली. अल्बेरुनी हे एक अरबी भाषेचे लेखक होते. त्यांनी भारतीयांनी जे ज्ञान शाखेमध्ये केलेली कामगिरी आहे आणि भारतीय जे समाज जीवन आहे या बाबतीची संबंधित माहिती त्यांनी अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. हसन निमाजी यांनी लिहिलेलं ताजुल मासीर, मिनाज-ई-सिराज यांनी लिहिलेलं तबाकत-ई-नासरी, तसंच आमिर खुसरो यांचं लिखाण जे आहे विपुल प्रकारचं होतं. तुजुक-ई-तिमुरी आणि तेमुरलंग हे त्यांचे आत्मचरित्र आहे. याहा बिन अहमद सरहिंदी यांनी लिहिलेलं तारिक-ई-मुबारकशाही हे ग्रंथ देखील महत्त्वाचे आहेत. तसेच काही परदेशी प्रवाशांनी वृत्तांत देखील लिहिलेले आहे. इब्न बतुता, त्यानंतर अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा, डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी काही महत्त्वाचे वृत्तांत आहे. या वृत्तांतातून देखील भारतातील जे मध्ययुगीन काळ होता, तो इतिहास होता, त्याची माहिती मिळते. आणि मुघलांच्या साम्राज्यातला जो बादशाह होता औरंगजेब, त्यांच्या काळातले जे महत्त्वाचे इतिहासकार होते त्यामध्ये ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना,
खापी खान आणि निकोलाई मनुची हे महत्त्वाचे इतिहासकार होते. जे मुघल बादशहाच्या दरबारात असलेले इतिहासकार होते, तर त्या इतिहासकारांचं लिखाण थोडं वेगळं होतं. म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये काय राहत होतं, त्यांच्या लिखाणामध्ये राज्यकर्ते जे आहे, राजा आहे, त्यांच्या बाबतीत स्तुती आणि त्या राजांबद्दल असलेली निष्ठा, आदर, हे जे घटक होते, ह्या घटकांना त्यांच्या लिखाणामध्ये जास्ती महत्त्व होतं. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता बाबर, त्यांचं एक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, तुझुक ई बाबरी. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांना करावं लागलेले जे युद्ध आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी केलेला जो प्रवास आहे, वेगवेगळे प्रदेश आणि शहरं जे आहे जिथे त्यांनी प्रवास केला त्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तिथली जी स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती, तसंच तिथे जे रीतिरिवाज होते, तेथील वनस्पतीसृष्टी, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टीचं वर्णन बाबर यांनी तुझुक ई बाबरी या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेलं आहे. ते अबुल फजलनी अकबरनामा हे पुस्तक लिहिलं आणि या ग्रंथाला एक वेगळं महत्त्व आहे, कारण ते अकबर राजाच्या जीवनावर आधारित असलेलं आहे. त्यांनी जी वापरलेली संशोधन पद्धती आहे ती पूर्वग्रहविरहित आहे आणि वास्तववादी आहे असं मानलं जाते. बखर जे आहे ते ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार मानला जाते. बखरी आपण वाचतो, बखरीमध्ये काय असतं बघा, बखर किंवा बखरी जे शूरवीर असतात त्यांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, तसंच जे थोर पुरुष आहे त्यांचे चरित्र, या पद्धतीचं जे लिखाण आपण जे वाचतो त्याला बखर असं म्हणतात. तसंच मराठी भाषेत देखील विविध प्रकारच्या बखर आहेत. त्यात सभासद बखर म्हणून एक महत्त्वाची बखर आहे आणि ही बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. जसं आपण बघितलं की सभासद जी बखर होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती आपल्याला देत होती. तसंच भाऊसाहेबांची बखर आहे, पानिपतच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे. तिला पानिपतची बखर असं देखील म्हणतात आणि ती एक स्वतंत्र बखर आहे. होळकरांच्या कैफियत हे बखरीचं नाव आहे. या बखरीमध्ये होळकर घराणे जे आहे आणि त्यांचं जे योगदान आहे त्या गोष्टींचं वर्णन होळकरांची कैफियत या बखरीत केलेलं आहे. बखरींचे देखील प्रकार असतात, जसं बघा चरित्रात्मक बखरी, वंशाणू चरित्रात्मक बखरी, त्यानंतर प्रसंग वर्णनात्मक बखरी, पंथीय बखरी, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर बखरी, असे हे बखरींचे प्रकार असतात. आता आधुनिक काळ जो होता त्या काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश जो इतिहास काळ आहे तो बघू आपण. तर ब्रिटिशांची जी राजवट होती ती 20व्या शतकात होती आणि तेव्हा जो भारतीय पुरातत्वाचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाची सुरुवात 20व्या शतकाच्या काळात झाली. अलेक्झांडर कॅनिंघहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. अलेक्झांडर कॅनिंघहॅम हे कोण होते? हे भारतीय जो पुरातत्व सर्वेक्षण खातं होतं त्या खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंघहॅम. एखादी स्थळ आहे सपोज आणि तिथे कुठली गोष्ट घडलेली आहे असं जर आपल्याला माहीत पडलं की हे ठिकाण आहे आणि इथे 150 वर्षापूर्वी हे गाव होतं, तर त्या जागेवर उत्खनन होते, तिथे छानबीन होते, तिथल्या जमिनीमध्ये काही अवशेष सापडतील म्हणून खोदकाम होते. तर अशा प्रकारचे जे बरेच प्राचीन स्थळं होते त्या स्थळाचं उत्खनन कोणाच्या देखरेखीखाली झालं? जे पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंघहॅम यांच्या देखरेखीखाली झालं. बौद्ध ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेले जेवढेही स्थळ आहेत त्या सर्व स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, म्हणजे त्या स्थळावर त्यांनी आधी उत्खनन केलं. जॉन मार्शल जेव्हा कार्यरत होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. इथे चित्रात बघा अलेक्झांडर कॅनिंघहॅम जे पहिले सरसंचालक होते आपल्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे आणि हे जॉन मार्शल आहे, यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. जेम्स मिल हे जे आहेत हे एक ब्रिटिश इतिहासकार आहे. त्यांनी भारतीय इतिहासावर पहिला ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. या पुस्तकाचे 3 खंड आहेत. 3 खंड म्हणजे 3 पार्ट. जेम्स मिल नंतर 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे नवीन इतिहासकार आले आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. 1819 ते 1827 हा त्यांचा मुंबईचे गव्हर्नर म्हणून कार्यरत काळ होता. ते माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते 1841 मध्ये प्रसिद्ध झालं आणि ते जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया.
खरं म्हणजे भारताचं जे इतिहास लेखन आहे, भारताचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्यांचा जो कालखंड आहे तो महत्त्वाचा असायला पाहिजे आणि त्याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान देखील आहे. जेम्स ग्रँड डफ हे एक ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांनी मराठी जो साम्राज्य आहे त्याचा इतिहास लिहिलेला आहे. त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ द मराठाज. आपली भारतीय संस्कृतीने आपला जो इतिहास आहे याला कमी लेखणारे जे ब्रिटिश अधिकारी आहे त्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. कर्नल डॉट जे होते त्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला. तसेच विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. त्यामध्ये कोण? नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात डफ यांच्या इतिहास लेखनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या दाखवून दिल्या. आता आपण भारतीय इतिहास लेखन आणि ज्या विविध तात्विक प्रणाली आहेत त्या बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले वसाहतवादी इतिहास लेखन. त्यांच्या लिखाणात काही गोष्टी स्पष्ट होतात, जसं की बघा, भारतीय संस्कृती आहे ही गौण दर्जाची आहे असं त्यांच्या लिखाणात आढळून येते. वसाहतवादी जे ब्रिटिश सत्ता होती त्या इतिहासकारांनी वसाहतवादी इतिहास लेखनाचा ही जी पद्धती आहे तिचा वापर केलेला आहे. 1922 ते 1937च्या दरम्यान जो एक ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, या ग्रंथाचे 5 खंड आहे आणि हा ग्रंथ जो आहे वसाहतवादी इतिहास लेखनचं ठळक उदाहरण आहे. त्यानंतर आपण पाश्चवादी इतिहास लेखन जे आहे ते बघू. पूर्वेकडील जी संस्कृती आणि देश आहे याबद्दल युरोपमधील जे अभ्यासक होते त्यांना कुतूहल होते. त्याबद्दल आदर आणि कौतुक या अभ्यासकांच्या मनात होते आणि असे जे इतिहासकार होते त्यांना पाश्चवादी असं म्हणतात. आणि जे पाश्चवादी अभ्यासक आहे त्यांनी संस्कृत आणि युरोपीय जे भाषा आहे त्या भाषांवर अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि सांस्कृतिक साहित्याच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला. समोर जाऊन 1784 सर विल्यम जोन्स होते. त्यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. इथे चित्रात तुम्हाला विल्यम जोन्स यांचं चित्र दिसत असेल. आणि जे पाश्चवादी इतिहास लेखन होतं त्यामध्ये फ्रेडरिक मॅकमुलर जे आहेत ते एक जर्मन अभ्यासक होते, पण त्यांची महत्त्वाची कामगिरी होती. फ्रेडरिक मॅकमुलर हे एक चांगले पाश्चवादी अभ्यासक होते. आणि फ्रेडरिक मॅक्समुलर जे आहे यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा आहे. आणि जे फ्रेडरिक मॅक्समुलर आहे यांचं चित्र तुम्हाला इथे दिसत असेल. यांना जी संस्कृत भाषा आहे यात खूप जास्ती रुची होती, रस होता. हितोपदेश हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्या ग्रंथाला जर्मन भाषेत ट्रान्सलेट केला आहे. तसंच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्यांनी संपादित केले. एवढेच नव्हे तर फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी जे ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदाचे संकलनाचे काम केले. त्यांना 6 वेगळ्या खंडामध्ये प्रसिद्ध केलं. आणि जे ऋग्वेद आहे, जो भारतीय ऋग्वेद आहे, तो जर्मन भाषेत त्यांनी ट्रान्सलेट केला. 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती शिकून जे भारतीय इतिहासकार आहे त्यांनी या प्रकारचं लेखन केलं. राष्ट्रवादी इतिहास लेखनात राष्ट्राबद्दलचं जे प्रेम आहे त्या प्रकारचं लिखाण होतं. भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान. राष्ट्रवादी जे इतिहास लेखन होतं ते भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे तिचा कल होता. म्हणून अशा प्रकारचं जो इतिहास लेखन होतं त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. आणि जे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे इतिहासकार होते यांनी मराठी इतिहासाला सुवर्ण काळ शोधण्याची संधी दिली. जे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत त्यांची नावं बघूया. जसं महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेशचंद मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर हे राष्ट्रवादी इतिहासकार होते. हे एक महत्त्वाचं आहे, आपल्याला माहीत असायला पाहिजे. द राईज ऑफ द मराठा पॉवर हा जो ग्रंथ आहे हा न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी लिहिलेला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी या ग्रंथात मांडलेली आहे. यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात ही गोष्ट मांडली की मराठी सत्तेचा जो उदय झाला आहे तो अचानक पेटलेला वणवा नसून त्याची पूर्वतयारी सामाजिक, सांस्कृतिक आणि जी धार्मिक क्षेत्रातील जी तयारी होती ती बऱ्याच काळापासून महाराष्ट्रात सुरू होती. राजवाडे जे इतिहासकार आहे त्यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण या विषयांवर
मूलभूत संशोधन केलं. मराठी भाषेतून लिखाण करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे यांचा परिचय आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारे त्यांनी 22 खंड लिहिले. त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. इतिहास लेखन जे आहे ते राजकीय घडामोडी किंवा जे सत्ता आहे, सत्तेसाठी जे कारस्थाने होतात किंवा युद्ध होतं यांची हकीकत म्हणजे इतिहास नसून अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहावा असं त्यांचं मत होतं. वि.का. राजवाडे होते. यांनीच पुण्यामध्ये 7 जुलै 1910ला भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले होते. वि.का. राजवाडे यांच्या मते मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे असं त्यांचं मत होतं. आणि कोणत्याही प्रसंगाचं जर वर्णन द्यायचं म्हटलं तर त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर आणि विशिष्ट स्थळावर पसरून दाखवायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. काल, स्थल व व्यक्ती या त्रियाची सांगड झाली तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग अशी संज्ञा ते देत होते. नंतर आपल्या सर्वांचे आवडते स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील राष्ट्रवादी इतिहासकार, इतिहास लेखन करणारे होते. ने मजसीने परत मातृभूमीला हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली कविता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर होतं. त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक लिहिलं. 1857चे स्वातंत्र्य समर म्हणून या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे. एक चांगले राष्ट्रवादी इतिहास लेखनकार ते होते आणि त्यांच्या त्या इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे आणि जो नंतर काळ होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा त्या काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू अशा गोष्टीवर इतिहास लिहिला जाऊ लागला. आणि या काळात जो इतिहास लेखन आलं या इतिहास लेखनात 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. पहिलं म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास म्हणजे सबऑल्टर्न असं म्हणतात त्याला, आणि स्त्रीवादी इतिहास. तर मार्क्सवादी इतिहास जो होता ते जे इतिहासकार होते मार्क्सवादी इतिहासवाले इतिहासकार त्यांचं लेखन जे होतं ते मुख्यतः आर्थिक व्यवस्था, उत्पादनाची साधने, त्यांची पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध या गोष्टींवर केंद्रित होतं. सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर होणारा परिणाम या गोष्टी मार्क्सवादी इतिहासकारांच्या लिखाणात होत्या. त्यांनी जाती व्यवस्थेत होत गेलेला जो बदल आहे त्या बदलांचा अभ्यास केला. आणि मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद, कोसंबी, कॉम्रेड, त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील या लोकांचं महत्त्वाचं योगदान होतं. इथे तुम्हाला चित्रामध्ये दामोदर कोसंबी दिसत आहेत. हे एक मार्क्सवादी इतिहासकार होते. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ते जे डांगे होते अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेअरी हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक जे आहे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उदाहरण आहे. आता वंचितांचा जो इतिहास होता सबऑल्टर्न ते काय होतं ते बघू. या इतिहास लेखनाची सुरुवात देखील मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. जे वंचितांचा इतिहास लिहिणारे इतिहासकार जे होते यांचं मत काय होतं, इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणजे जे सर्वसामान्य लोक होते, जे वंचित होते त्यांच्यावर त्यांचा भर होता. अँटोनिओ ग्रामची हा जो इटालियन तत्त्वज्ञ होता त्यांनी वंचितांचा इतिहास लिहिण्यात त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन मानलं जातं. वंचिताचा इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून देखील दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. तसंच धर्माच्या नावाखाली होणारं जे शोषण आहे स्त्रियांचं, शूद्र व अतिशूद्र यांचं या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधून दिलं. त्यानंतर तसंच भारतीय सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या निर्देशनास आणलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील लिखाण जे आहे ते वंचिताचा इतिहास या लिखाणामध्ये येते. त्यांनी त्यांचं द हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे ग्रंथ
हे देखील वंचित इतिहासावर आधारित आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे त्याचा विचार केला गेला. जो 19वे जे शतक होतं, या शतकामध्ये स्त्रीविषयी लिखाण ताराबाई शिंदे या लेखिकेने सुरू केलं. पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे हे त्यांचे लेखन होते. ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक 1882 मध्ये प्रसिद्ध झालं आणि हे पहिलं स्त्रीवादी लेखन असलेलं पुस्तक होतं. 1888 मध्ये दुसऱ्या स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिका आल्या, त्या पंडिता रमाबाई आहेत आणि त्यांचं द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. स्त्रियांना मिळणारे वागणूक, कामाच्या ठिकाणी आणि घरी मिळणारी वागणूक आणि त्यांचा राजकीय समतेचा हक्क अशा विविध विषयांवर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियाबद्दलचं जे लिखाण आहे. त्यानंतर मीरा कोसंबी यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आहे यांनी भारतातील पहिल्या ज्या डॉक्टर होत्या स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत. तसंच स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये शर्मिला रेगे यांचं लिखाण देखील महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज या निबंधामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लिखाण केलेलं आहे. हे इतिहासकारांचं लिखाण जे आहे विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता केलेलं आहे. यामध्ये यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गो स सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख होतो. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखनात या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांना रियासतकार असं म्हणून ओळखलं जातं आणि मराठ्यांचा जो समग्र इतिहास आहे त्यांनी अशाच अनेक खंडात प्रकाशित केलेला आहे. त्यानंतर यदी फडके, रामचंद्र गुहा या लेखनकारांनी देखील आधुनिक इतिहास लेखनात मोठी भूमिका बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनात सामाजिक आणि राजकीय चळवळीचा मोठा प्रभाव होता हे दिसून येतं. तसंच भारतीय जी इतिहास लेखनाची परंपरा आहे ती स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आहे. इथे आपला हा पाठ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आमच्या चॅनलला हेल्प करायसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून, ॲमेझॉन लिंकवरून तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करू शकता. धन्यवाद.